नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर दारिद्र्य आणि बेरोजगारी व रोजगार या विषयावर 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यात पहिला प्रश्न आहे 1999 ते 2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे बिहार, ऑप्शन सी आहे त्रिपुरा आणि ऑप्शन डी आहे ओडिशा। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी ओडिशा। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न दुसरा, नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? ऑप्शन ए तेंडुलकर समिती, ऑप्शन बी दांडेकर आणि रथ समिती, ऑप्शन सी PR ब्रह्मानंद समिती आणि ऑप्शन डी नरसिंहन समिती। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेंडुलकर समिती। पुढील प्रश्न तिसरा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन ए आहे बिपिन चंद्रा, ऑप्शन बी आहे गोपाळ कृष्ण गोखले, ऑप्शन सी आहे महात्मा गांधी आणि ऑप्शन डी आहे दादाभाई नौरोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दादाभाई नौरोजी। लक्षात ठेवा। प्रश्न चौथा, दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत? काय? दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत? ऑप्शन ए राहील संपूर्ण दारिद्र्य, ऑप्शन बी राहील सापेक्ष दारिद्र्य, ऑप्शन सी राहील मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य आणि ऑप्शन डी राहील वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए संपूर्ण दारिद्र्य। पुढील प्रश्न पाचवा, भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती? ऑप्शन ए नियोजन आयोग, ऑप्शन बी राष्ट्रीय नमुना पाहणी, ऑप्शन सी गाडगीळ समिती आणि ऑप्शन डी कोठारी आयोग। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए नियोजन आयोग। पुढील प्रश्न सहावा, दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडित आहे? ऑप्शन ए JM केन्स, ऑप्शन बी रॅगनर नर्क्स, ऑप्शन सी कार्ल मार्क्स आणि ऑप्शन डी JS मिल। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रॅगनर नर्क्स। पुढील प्रश्न सातवा, भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए नियोजन प्रक्रिया, ऑप्शन बी दारिद्र्याचा अभ्यास, ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय व्यापार, ऑप्शन डी औद्योगिक धोरण। तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दारिद्र्याचा अभ्यास। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आठवा, दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली? दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना, ठीक आहे। ऑप्शन ए दांडेकर आणि रथ समिती, ऑप्शन बी तेंडुलकर समिती, ऑप्शन सी अहलुवालिया समिती आणि ऑप्शन डी नियोजन आयोग। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेंडुलकर समिती। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न नववा, इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना कोणत्या पंतप्रधानांनी केली? ऑप्शन ए राजीव गांधी, ऑप्शन बी नरसिंह राव, ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऑप्शन डी औद्योगिक धोरण। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी नरसिंह राव। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन बी नरसिंह राव। प्रश्न 10वा, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला? ऑप्शन ए आहे PK वर्धन, ऑप्शन बी आहे डॉक्टर मोंटेक सिंग अहलुवालिया, ऑप्शन सी आहे दांडेकर व रथ आणि ऑप्शन डी आहे BS मिन्हास। याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी दांडेकर व रथ। ठीक आहे, लक्षात ठेवा। प्रश्न 11वा,
भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्र्य निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले? ठीक आहे, ऑप्शन ए आहे NREP, ऑप्शन बी आहे IRDP, ऑप्शन सी आहे MJGY आणि ऑप्शन डी आहे PDS. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी PDS. ठीक आहे, PDS. आता PDFचा लॉंग फॉर्म काय आहे? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, आता याला मराठीमधून काय म्हटले जाते? तर सार्वजनिक वितरण प्रणाली. काय म्हणतात? सार्वजनिक वितरण प्रणाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 12वा. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे खालीलपैकी कोणाचे मत आहे? ठीक आहे, ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी सोनिया गांधी, ऑप्शन सी MS स्वामीनाथन आणि ऑप्शन डी डॉक्टर VM दांडेकर. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी MS स्वामीनाथन. ठीक आहे, MS स्वामीनाथन काय म्हटलेले आहेत? समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न 13वा. भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? तर याचे ऑप्शन्स पाहूयात. ऑप्शन ए आहे निरपेक्ष दारिद्र्य, ऑप्शन बी आहे वाढीव दारिद्र्य, ऑप्शन सी आहे सापेक्ष दारिद्र्य आणि ऑप्शन डी आहे अत्यंतिक दारिद्र्य. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 14वा. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार डॅश डॅशपेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात. तर काय? नियोजन आयोगाच्या अहवालानुसार. ठीक आहे, तर ऑप्शन ए राहील 2100, ऑप्शन बी राहील 2400, ऑप्शन सी राहील 2800 आणि ऑप्शन डी राहील 3200. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2400. ठीक आहे, प्रश्न काय होता? नियोजन आयोगाच्या अहवालानुसार 2400 पेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात. पुढील प्रश्न 15वा. रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल, ही व्याख्या कोणी केली? काय केली व्याख्या? रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. ठीक आहे, ऑप्शन ए आहे AC पिगू, ऑप्शन बी आहे अल्फ्रेड मार्शल, ऑप्शन सी आहे जॉन डाल्टन आणि ऑप्शन डी आहे गेबी सेन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए AC पिगू यांनी ही व्याख्या केलेली आहे. प्रश्न 16वा. भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहेत? ऑप्शन ए शिक्षणाचा अभाव, ऑप्शन बी रोजगार धोरण, ऑप्शन सी अयोग्य तंत्रज्ञान आणि ऑप्शन डी दारिद्र्य. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अयोग्य तंत्रज्ञान. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, अयोग्य तंत्रज्ञान. भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे म्हणजे अयोग्य तंत्रज्ञान. पुढील प्रश्न 17वा. NSSOने दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्येनुसार दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे बेरोजगारीची डॅश डॅश होय. ऑप्शन ए आहे नित्य प्रमुख अवस्था, ऑप्शन बी आहे दैनिक अवस्था, ऑप्शन सी आहे साप्ताहिक अवस्था आणि ऑप्शन डी आहे अर्ध रोजगारी. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए नित्य प्रमुख अवस्था. लक्षात ठेवा, नित्य प्रमुख अवस्था. पुढील प्रश्न 18वा. एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किमान डॅश डॅश दिवस म्हणजे किती दिवस रोजगार पुरविण्याची हमी देण्यात आली? ऑप्शन ए आहे 200 दिवस, ऑप्शन बी आहे 150 दिवस, ऑप्शन सी आहे 100 दिवस आणि ऑप्शन डी आहे 125 दिवस. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 100 दिवस. किती? 100 दिवस. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न 19वा. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय?
ऑप्शन ए राहील तांत्रिक बेकारी, ऑप्शन बी राहील छुपी बेकारी, ऑप्शन सी अर्ध बेकारी आणि ऑप्शन डी हंगामी बेकारी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी छुपी बेकारी। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन बी छुपी बेकारी। प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणती योजना रोजगार निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन ए आहे NREP, ऑप्शन बी आहे RLEGP, ऑप्शन सी आहे IRDP आणि ऑप्शन डी आहे ICDS। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ICDS। पुढील प्रश्न 21वा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? ऑप्शन ए राहील यशवंतराव चव्हाण, ऑप्शन बी आहे शंकरराव चव्हाण, ऑप्शन सी आहे वि.स. पागे, ऑप्शन डी आहे वसंतदादा पाटील। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी वि.स. पागे। ठीक आहे, लक्षात ठेवा उत्तर। पुढील प्रश्न 22वा, आश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली? ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 1991, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1973, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर 1993 आणि ऑप्शन डी 13 ऑक्टोबर 1981। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी 2 ऑक्टोबर 1993 रोजी। ठीक आहे, लक्षात ठेवा ऑप्शन बी। पुढील प्रश्न 23वा, महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा केव्हा लागू करण्यात आला? ऑप्शन ए आहे 26 जानेवारी 1979 रोजी, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1990 रोजी, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी 1980 रोजी आणि ऑप्शन डी आहे 26 जानेवारी 1995 रोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1979 रोजी। ठीक आहे, लक्षात ठेवा। प्रश्न 24वा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश डॅश रोजी अस्तित्वात आला? ऑप्शन ए आहे 2 फेब्रुवारी 2006, ऑप्शन सी आहे 2 फेब्रुवारी 2008, ऑप्शन बी आहे 12 फेब्रुवारी 2007 आणि ऑप्शन डी आहे 22 फेब्रुवारी 2009 रोजी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2 फेब्रुवारी 2006 रोजी। ठीक आहे, शेवटचा प्रश्न 25वा, भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने डॅश डॅश या क्षेत्रात आढळून येते? काय? छुपी बेरोजगारी। ठीक आहे, ऑप्शन ए औद्योगिक, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी मच्छीमारी आणि ऑप्शन डी वाहतूक व दळणवळण। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृषी। भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कृषी या क्षेत्रात आढळून येते। तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।